चला तर मंडळी, केला होता डाळीच्या बेसन पिठाचा लाडू. पण मी खाऊ शकत नव्हते कारण मला होता उपवास. पण सईने छान असे 2 लाडू खालेत सकाळपासून आणि तुम्हाला म्हणते छान झालेत, छान झालेत. पण असोत, पण तुम्ही पण एकदा नक्की करून पहा. खरंच खूप छान झालेत, खूप म्हणजे खूप छान झालेत. आणि ना एकदम टाळूला चिटकत नाही, एकदम खरपूस आणि तुपात मस्त केलेत. एवढा छान वास येत होता ना तुपाचा पण बनवल्यावर, खूप छान येत होता. तर संध्याकाळी उपवास सोडल्यावरती मी खाणारच आहे. तर नंतर म्हटलं चला कॉफी करावं. उपवास असल्यामुळे तर कॉफी आपली साधी सिंपल नेहमी असते त्याच पद्धतीने मी करते. माझी हीच पद्धत आहे. तुमची काय पद्धत आहे मला पण नक्की सांगा. तर कॉफी घेऊन मला बाहेर जायचं होतं, छान एन्जॉय करून प्यायचं होतं. पण सईचं सारखं बेडरूम मधून आवाज देणं चालू होतं, आई इकडे ये, आई इकडे ये. म्हटलं चला जाऊ द्या, मग कॉफी घेऊनच तिच्याकडे जावं लागलं मला. कारण ती झोपेतून जराशी उठलीच होती आणि मग लहान मुलांचं कसं असतं, जरा झोपेतून उठलं का लोळायचं, आई हवी असती असं. तर मग मी तिच्याकडेच गेले बेडरूम मध्ये आणि तिचंच तिच्या संग बोलता बोलता छान अशी कॉफी एन्जॉय केली आणि पिली. पण सई कॉफी मागत नाही बरं का, सई हुशार आहे आपली. तर मग संध्याकाळी ना म्हटलं चला अजून एक फराळ करावं. तर तुम्हाला बघून समजलंच असेल की हा फराळ कोणता आहे. तर हे आहे दामटीचे लाडू, आम्ही दामटीचे म्हणतो. बेसन पिठाच्या पुरीचे नाही का जे लाडू असतात ते. तर एवढे छान लागतात ना, मला तर प्रचंड आवडतात. आपल्या ऋदूला पण आणि सईला पण, फक्त आमच्या आवनला थोडे थोडे आवडतात, पण आम्हाला खूप आवडतात. तर किती टम्म अशी फुगली बघा पुरी आणि खूप छान झालेत हे लाडू. हे नाही, दोन्ही पण लाडू खूप छान झालेत. आणि आपल्या चॅनलवरती रेसिपी आहे, नक्की जाऊन पहा, करून पहा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा की कसे झालेत लाडू. तर एकदम पारंपरिक पद्धतीने केले मी. असं पुरी करून मग चुरायचं एका साईडला आणि लगेच बारीक करायचं. कारण तुम्हाला तर माहिती आहे, थंड झाल्यावरती हे लाडू व्यवस्थित बारीक होत पण नाही आणि लागत पण नाहीत चांगले. तर एकटीने मी अर्ध्या पाऊण तासात केले असेल, पाक वगैरे एकदम छान. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती रेसिपी आहे, जाऊन पहा आणि मग तुम्हाला समजेलच की मी कसं केले काय. तर इकडे चुरा पण करून ठेवला होता. तर बाय बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.